फोन आला मला की असं असं महेश सरांना भेटायचं म्हणजे एक नरेशन एक नाटकाचं तुला ऐकायला आवडेल का, तुला वेळ आहे का? वेळ आहे का काय कट लगेच तिकडे फ्रेंड्सला कॉल, ऐका आपण पोस्टपोन करतोय 2 दिवसांनी, मला जायचंय. सो ॲक्च्युली असं झालंय. पहिला फोन असा होता आणि आज लाईक आय हॅव टू गो. ती एक अत्यंत साधी भोळी मुलगी आहे, पण शी स्मार्ट ऑल्सो. म्हणजे भोळा असलं तरी पण तू हुशार असू शकतेस, राईट. प्रत्येकाला सकाळची स्वतःची कॉफी स्वतः बरोबरच फक्त आवडते. दे डोंट वांट टू शेअर. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. रंगभूमीवर फिल्टर कॉफी हे नवीन नाटक येत आहे आणि त्यात एक अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे अंकिता. अंकिता कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी खूप छान आहे. पहिलं नाटक चित्रपट केल्यानंतर नाटक करते, रंगभूमीवर येते, काय फिलिंग्स आहेत तुझे? खूप ओव्हरवेल्मिंग आणि खूप भारी वाटतं आता. व्हेरी असं असं जे होतं ना आपल्याला मस्त. पण महेश सरांकडून आलेला कॉल, काय विचार होता तेव्हा म्हणा? आय वॉज सिटिंग इन माय रूम, ऑनेस्टली सांगते. आय एम सिटिंग इन माय रूम. आता माझं पॅकिंग करणार आहे, मी बाहेर जाणार आहे. कारण की त्याच्या 29ला आमची फिल्म रिलीज झाली लुलू. त्याच्यानंतर मला कॉल आला आणि मी आता 3-4 दिवसांनी जाणार आहे. कारण काहीच किती दिवस झाले ट्रिपला नाही, लेट्स गो समवेअर. फोन आला मला की असं असं महेश सरांना भेटायचं म्हणजे एक नरेशन एक नाटकाचं तुला ऐकायला आवडेल का, तुला वेळ आहे का? वेळ आहे का काय कट लगेच तिकडे फ्रेंड्सला कॉल, ऐका आपण पोस्टपोन करतोय 2 दिवसांनी, मला जायचंय. सो ॲक्च्युली असं झालंय. पहिला फोन असा होता आणि आज लाईक आय हॅव टू गो. म्हणजे हाऊसफुल झाल्यावर पहिली ट्रिप करणार? नाही करू शकत, अगं तारख्या द्याव्या लागतात नाटकाला. पण जेव्हा आता महेश सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली, किती शिकायला मिळतं आणि किती भीती वाटते? भीती तर आहेच रे, कंटिन्यू काय असतं ना, रिस्पेक्टफुल भीती असते. आणि पण शिकायला एव्हरी डे एव्हरी आवर यू कॅन से. आणि महेश सर ते तर आहेच, प्लस जे माझे सहकलाकार आहेत ना, ते पण एक्सपिरियन्समध्ये खूप जास्त आहेत माझ्यापेक्षा. म्हणजे त्यांना थिएटर एक्सपिरियन्स पण आहेत, विराजस म्हणा, विक्रम सर म्हणा. तर सो इट इज व्हेरी नाईस फॉर मी टू लर्न एव्हरी डे. कारण प्रत्येक गोष्टी मी कोणाकडून काहीतरी शिकू शकते, काहीतरी पिकअप करू शकते. पण उर्मिला ताई सोबत किती गट्टी जमली? अरे मस्त. की म्हणजे असं वाटलं होतं मला की मी त्यांना फर्स्ट टाइमच भेटले. ॲटलीस्ट मी विराजसला वगैरे ओळखते आधीपासून, पण नाहीच म्हणजे असं हे नाही वाटलं की अरे मी कसं बोलणार काय. छान. पण सगळेच जण काहीच सांगत नाहीये नाटकाबद्दल, भूमिकेबद्दल तरी थोडंफार सांगणार आहे की नाही? माझ्या कॅरेक्टरचं नाव मानसी आहे. ती एक अत्यंत साधी भोळी मुलगी आहे, पण शी स्मार्ट ऑल्सो. म्हणजे भोळा असलं तरी पण तू हुशार असू शकतेस, राईट. सो शी इज दॅट वे. आणि अजून नाही मला माहिती मी काय सांगू शकते. पण अंकिता आणि मानसीमध्ये सिमिलरिटी काय? मला हा प्रश्न आधी पण विचारला. ऑनेस्टली ह्या क्षणी आय कांट टेल, कारण की वी आर स्टील रिहर्सिंग अँड वी आर स्टील फाइंडिंग द कॅरेक्टर्स. आम्ही अजून पोचतोय, अर्ध बसून झालंय, अर्ध बसायचं, अर्ध्यापेक्षा असतं. सो एक असतं ना, वी आर स्टील इन दॅट झोन की अजून एक पाया नाही जमलाय. आता विचारते, आयुष्यातली फसलेली फिल्टर कॉफी कोणती? नाचलेली फसलेली, राईट. आहेत असं प्रत्येकाच्या असतात, आपल्याही माझ्याही आयुष्यात आहे. पण फिल्टर कॉफी शेअर करायचं असेल तर अंकिता कोणासोबत करेल? अरे गो, कॉफी टाइम असेल ना, कॉफी टाइम शेअर करायला कोणासोबत? एक खूप खूप जेन्युइन आणि खूप ऑनेस्ट उत्तर मी तुला देते. आणि इट्स नॉट जस्ट मी, इट्स एव्हरीवन. प्रत्येकाला सकाळची स्वतःची कॉफी स्वतः बरोबरच फक्त आवडते. दे डोंट वांट टू शेअर. दे हॅव देअर मी टाईम कॉफी बरोबर छान. सो या, दॅट्स अबाउट इट. मला माझ्या रंगभूमीवर पहिलंच नाटक घेऊन येते, त्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नक्की बघा. 6 एप्रिलला आमचा शुभारंभाचा प्रयोग आहे, फिल्टर कॉफी. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.